स्वागत आहे आपला बिंदास बोर्ड न्यूज चॅनेलमध्ये। आज पडग्यातल्या तरुणांमध्ये एवढा उत्सव आहे की त्यांनी एक कप जिंकून आणलेलं आहे कांदळीमधून ना। आपण ते जाणून घेऊ इथल्या पोरांकडे की असेच ज्या पडग्या परिसरामध्ये जे ग्राउंड मिळून आहेत पोरांना खेळण्यासाठी, अशा प्रकारचे ग्राउंड आपल्या पडग्यामध्ये होऊ शकतात का? अशा तरुणांना उत्साह देण्यासाठी पडगा ग्रामपंचायत व स्थानिक पदाधिकारी किंवा सरपंच, आमदार, खासदार यांना कशा प्रकारे ग्राउंड निर्माण करून देऊ शकतात? काय सांगता तुम्हाला? एवढा मोठा तुम्ही विजय केला आणि मोठा कप जिंकून आणलेला आहे, कोण बोलू शकतो तुमच्यापैकी? बघायला घेतलं तर हा एक टीम गेम छान झाली। आज दिवशी मी गावामध्ये एवढा मोठा सेशन आम्ही जिंकलेले आणि सांगायला गेलं तर एक बरेच वर्ष झाली पडग्या गावामध्ये असं कोणीच या आमच्या क्रिकेटला प्रोत्साहन देणारा नव्हता। पण यावर्षी एका रात्रीत आमची टीम बनवली। ते आमचे जयेश जाधव यांच्यामुळे ही आज टीम आमची बनली गेलेली आहे। आणि पडग्यातलं आम्हाला दरवर्षी वाटत होतं की कोणतरी पडग्यातलं आमच्या कलेला वाव देईल, पण कोणीच नव्हतं। पण ह्या वर्षी ते घडून आणले जयेश जाधव यांनी, त्यांच्यासाठी मी खूप धन्यवाद बोलतो। आणि मला असं वाटतं की आमच्या पडग्यात अजूनही असे आता टेनिस क्रिकेट खूप मोठा झालेला आहे। काही लोक करिअर म्हणून पण चॉईस करतात टेनिस क्रिकेटला। तर लवकरात लवकर पडग्या गावाला एक ग्राउंड आपल्याला भेटला तर खूप चांगलं होईल आणि नवीन नवीन क्रिकेट प्रेमी त्याच्या ग्राउंडवर येतील, खेळतील आणि तयार होतील। तर आम्हालाही यंग अगदी बरोबर आहे, अगदी बरोबर आहे। क्रिकेटसाठी जी तरुण पिढी आहे त्यांना क्रिकेटची जे आहे ती आवड आहे। पण आत्ताच्या काळामध्ये बघितलं असं तुम्ही 2025मध्ये एक महिला ज्योती तिने एक वर्ल्ड म्हणजे ते चॅम्पियन म्हणजे गोल्ड चॅम्पियन जिंकलेला आहे। पण गोल्ड चॅम्पियन जिंकताना त्या चायनामध्ये एकही आपला म्हणजे सपोर्टर नव्हता आणि ती एकटी उभी होती। काय सांगाल, म्हणजे क्रिकेटलाच वाव दिला पाहिजे का? महिला पण ज्या खेळतात प्रोत्साहन देतात त्यांच्यासाठी काय बोला? IPLसाठी सगळे लोक धावतात आणि फक्त एक महिला एक गोल्डन जिंकलेली आहे, तिच्यासाठी कोणीच उभी नव्हता त्या याच्यामध्ये। काय बोला त्यासाठी? माणसाने आपलं कर्तव्य करत राहिलं पाहिजे। महिला आणि पुरुष असं काही भेदभाव नसतो। तुम्ही जर कला करत राहिली तर काळाबरोबर ती गोष्ट तुम्हाला प्रसिद्धी किंवा पैसा सगळं भेटत राहणार आहे। तुम्ही आपलं कार्य करत राहिलं पाहिजे। पुरुष असो महिला असो याच्यामध्ये आपण नाही पडायचं। नाही, महिला पुरुष असा विषय नाही आहे, पण एक खेळ आहे। त्या क्रिकेटमध्ये वाव भेटेल, पण एक महिलेसाठी हे जगातला कोणी पुरुष उभा नव्हता त्या स्टेडियममध्ये। ती बिचारी एकटी रडत होती, त्याबद्दल काय बोला? त्याच्याबद्दल सहानुभूती तुमची आहे का? ऑब्व्हियसली त्याच्याबद्दल सहानुभूती आहे। आणि जर ती इंडियामध्ये कुठेतरी ती जर स्पर्धा खेळत असेल तर आम्ही नक्कीच तिच्या स्टेडियममध्ये तिला सपोर्ट करायला राहू। नक्कीच आम्ही तसं करू। धन्यवाद। स्वागत आहे आपला बिंदास बोल न्यूज चॅनलमध्ये। मी रणजित राम साळुंके, बिंदास बोल न्यूज चॅनल।